तर योगेंद्र यादव यांनी असं म्हटलेलं आहे की हा सगळा कुठेतरी सरकारचा डाव आहे, जो एक ढाचा आहे संविधानाचा तो बदलण्याचा। परंतु या अनुषंगाने अनेक दोषारोप गेले 2 दिवस सुरू होते आणि ते आपण पाहिलेले आहेत। आज हे बिल नामंजूर झाल्यानंतर प्रियंका गांधींनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आरक्षण की बात नहीं थी, ये देश के लोकतंत्र की बात थी, ये देश की अखंडता की बात थी। हम कभी इससे सहमत नहीं हो सकते कि आप इस महिला आरक्षण को इस तरह से परसीमन से जोड़े कि वो पुरानी जनगणना पर चले जिसमें ओबीसी शामिल भी नहीं है। तो ये मुमकिन ही नहीं था कि ये बिल पारित हो और मेरे ख्याल से हमारे देश के लोकतंत्र के लिए, हमारे देश की अखंडता के लिए ये एक बहुत बड़ी जीत। मैम, कांग्रेस की क्या रणनीति है? सरकार बार बार कह रही है कि महिला विरोधी चेहरा कांग्रेस का, एंटी वुमेन मैम महिला विरोधी माइंडसेट की बात कह रहे हैं, जो गृह मंत्री ने भी बोला। महिला विरोधी माइंडसेट की वो कह रहे हैं जिन्होंने हाथरस में कुछ नहीं किया, जिन्होंने उन्नाव में कुछ नहीं किया, जिन्होंने मणिपुर की महिलाओं के लिए कुछ नहीं किया, जिन्होंने खिलाड़ियों के लिए कुछ नहीं कहा। ये कह रहे हैं कि हमारा विरोधी माइंडसेट है महिलाओं का। आणि आता या क्षणी आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतजी। अरविंदजी, आपलं स्वागत आहे। काल आपण या बिलवरती चर्चा होत असताना प्रचंड निकराने विरोध केलेला होता, अनेक मुद्दे मांडलेले होतात। आता जे त्याचा निकाल आलेला आहे त्यावर आपण समाधानी आहात का? अमेंडमेंट करायला तो तयार झाला। मी बोललो ना 50% हा शब्द कुठेच नाहीये। तुम्ही सांगता वाढते पण 50% शब्द नाहीये। म्हणून मी घालून आणतो एक तासाचा अमेंडमेंट घेऊन तो 50%ची नाही। अमित शहा तर विचारता नव्हता, पण जी बी बेसिसने वेगळं नाही करणार म्हटलं। वा, हा तो तुमचा हेतू आहे ना, आम्ही हेतूवरच तो निश्चित तुमचा हेतू मुळापासून तोच होता। तर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली की एकंदरीत या बिलाच्या मागे असलेल्या हेतूबद्दलच कुठेतरी आक्षेप विरोधकांचा सातत्याने होता आणि त्या हेतूच्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा तमाम सांसद हैं वो ऑपोजिशन को लेकर के नारेबाजी जो है वो कर रही है। महिला विरोधी आणि दृश्य आपण बघतोय संसदेच्या मकरद्वारापाशी सध्या भाजपने आंदोलन सुरू केलेलं आहे। महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी घटना दुरुस्तीचं जे विधेयक आलेलं होतं लोकसभेमध्ये, जे सरकारने मांडलेलं होतं, ते नामंजूर झाल्यानंतर आता सत्ताधारी निषेध करतायत विरोधकांचा। आज हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर विधेयक ज्याला 2/3 बहुमताची गरज होती, त्यानंतर उर्वरित 2 विधेयकं सुद्धा सरकारने मागे घेतलेली आहेत। परंतु आज हे बिल नामंजूर होणं, हे विधेयक नामंजूर होणं हा मोदी सरकारसाठी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक मोठा धक्का समजला जातो। आणि या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी मकरद्वारापाशी निषेध करतायत।